आता चक्क कैरीचा सॉस, म्हणजे तुम्ही जे काय शोध लावले ना सगळे सगळेच मस्त मस्त. तर हे पण काय दारच्याच आहेत का? हे दारच्याच आहेत का शेजाऱ्याच्या घरातले तोडले? नाही नाही, विकत आणलेल्या आहेत, घरच्या संपल्यात आता. घरच्या संपल्या म्हणून. तर नीटच एकदा साहित्य घ्यायला लागेल. सांगा काय साहित्य? एक कापलेली कैरीची फोडी, शेंगदाण्याचं अर्ध वाटी कूट, चवीनुसार मीठ, एक बाउल गूळ आणि मिरची पूड. साहित्य आपण घेतलं आणि पटकन होणार आहे. छोटस साहित्य आहे, घरगुती साहित्य आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मुलांना आवडणार आहे, झटपटीत झटपटीत आणि चपाती बरोबर अगदी सुंदर लागते किंवा कशाही बरोबर ब्रेडच्या साईज बरोबर तो छान लागते अगदी. भूक लागली आणि आई घरात नसली की हे उत्तम आहे. उत्तम आहे. हे भाजी घ्यायचं? नसली तर सुद्धा लगेच गडबडीत चपाती एक करून बेस्ट करायला येते. हे आधी ना? हा, कैरी अद्रक. एका कैरीचे असे काप, साल काढून असे काप करून घेतले. त्यामध्ये आपण असे कूट घालायचं अर्धा वाटी. कैरी मोठी होती ना? हा, मोठ्या कैरीला अर्धी अर्धी वाटी दाण्याचं कूट. परत हे मिरची पूड किंवा भगवती, तुम्ही काय असेल ते उपलब्ध करा. भगवा काय? भगवती मी म्हणतो, आम्ही भगवती म्हणतो. भगवती? हा, भगवती. भगवती म्हणजे काय? तिखट? तिखट, लाल तिखट, नुसता मिरची पूड. नुसतं मिरची पूड म्हणजे भगवती. भगवती आणि गोड. हा, आणि मिरची पूड सुद्धा म्हणतात. मग हो, मिरची पूड सर्वश्रुतच आहे, पण आपण आवडीनुसार तिखट कसं घाल. नाही, भगवतीच. भगवती मला नवीन शब्द मिळालेला आहे, मला आवडलेला आहे, तर आता भगवती, मी भगवतीच म्हणणार झाले. परत चवीनुसार मीठ घालायचं थोडस, अर्धा चमचा. तिखट कसं हो? तिखट वाटतं. भगवती कसं छान वाटतं. ह्या गुळाला आहे, गुळ पण तिखट होईल नाही तर. पण हे काय शिजवणार वगैरे? नाही नाही, फक्त मिक्सर मधनं काढलंय. अगदी सोपं आहे. की झालं? झालं, झटपट आहे अगदी मस्त. म्हणजे नवशिक्या लोकांना सुद्धा करता येईल ना. हे मिक्स करून मिक्सर मधनं काढून घेतो आणि मिक्सर मधनं फिरवताना पाणी घालणार का? नाही नाही, गुळाला पाणी सुटतं, म्हणजे हे फिरवलं ना तेवढं पाणी बास. कारण कैरीला आपण लागतच नाही अजिबात. अच्छा, हे 8-8 दिवस वगैरे टिकतं. फ्रीज मध्ये ठेवून आपण कसं पाहिजे तसं घेऊ घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. मग आता हे मिक्सर मधनं काढूया. कैरीचा सॉस झटपट, म्हणजे ऍक्च्युली झटपट 5 मिनिटात तयार झाला. आणि हा आलेला अतिशय सुंदर, सजून सुद्धा छान आंब्याचे म्हणजे पानं लावलेत त्याला, कोवळी सुंदर, आणि कैरी पण कापून छान सजवले. सुंदर. तोंडाला पाणी सुटतंय. हा, पण मी उचललं नाही कारण ते इतकं छान दिसतंय, तर मला हिंमतच नाही झाली तुमचं डेकोरेशन तोडायची. तर मी असं पटकन उचललं असतं, पण जाऊ दे, मी ठेवते, ते कंट्रोल करते. तर त्याचं साहित्य कृती लिहून घ्या. कैरीचा सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एका कैरीच्या फोडी, अर्धी वाटी दाण्याचं कूट, मीठ, 1 वाटी गूळ आणि तिखट. कृती: एका बाउल मध्ये कैरीच्या फोडी, दाण्याचं कूट, तिखट, मीठ आणि गूळ हे मिश्रण एकत्र करावं आणि मिक्सरला वाटून घ्यावं.